मित्रहो, राज्याचा मुख्यमंत्री बदलणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आणि त्यांच्या जागेवर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार. म्हणजे अशा चर्चा मागील काही काळापासून सुरू आहेत. पुन्हा पुन्हा या अशा प्रकारच्या चर्चा होत असतात. बघा, आपण कुठेही जाणार नाही आणि मुख्यमंत्री पदाचा पूर्ण कार्यकाळ आपणच पूर्ण करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पुन्हा आणि जाहीरपणे सांगितलेलं आहे. तरी सुद्धा या चर्चा थांबताना काही दिसत नाहीत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील, गिरीश महाजन हे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत असं वक्तव्य केलेलं आहे. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुन्हा राज्याची धोरण सांभाळतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सुद्धा उडी घेतली आहे. गिरीश महाजन हे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला. एकनाथ खडसे यांच्या या खळबळजनक विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी थेट दावा ठोकण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याची मागणी करीत सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे केलं आहे. अभिजित मोरे म्हणाले, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे. भाजपचं शीर्ष नेतृत्व अतिशय समजूतदार असल्यामुळे ते राष्ट्रवादीला नक्की संधी देतील. महायुतीत पहिल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, तर देवेंद्र फडणवीस यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ आता पूर्ण होत आलेला आहे. त्यामुळे उर्वरित 2.5 वर्षाचा कार्यकाळ हा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावा. सध्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये मोठी संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. त्यामुळं हे मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीलाच मिळालं पाहिजे. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देऊन महायुतीनं देशासमोर एक नवं उदाहरण निर्माण करावं. मुख्यमंत्री पदाबाबत जर अशी चर्चा सुरू असेल तर सुनेत्रा पवार यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे. स्वर्गीय अजितदादांनी महाराष्ट्रात जो पुरोगामी विचार रुजवला त्या विचाराला पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार या करीत आहेत. याआधी महायुतीनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिलेली होती. त्यामुळं महायुतीचा एक प्रमुख घटक पक्ष म्हणून आता राष्ट्रवादीलाही ही संधी मिळायला हवी. महायुतीच्या नेतृत्वानं जर सुनेत्रा पवार यांना ही संधी दिली तर ती खऱ्या अर्थानं स्वर्गीय अजितदादांना दिलेली श्रद्धांजली ठरेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. या मोरे यांनी या सगळ्या भावना, हे सगळं त्यांचं मनोगत हे म्हणजे व्यक्तिगतरित्या व्यक्त केलेलं आहे की त्यांचे बोलवते धनी दुसरे कोणी आहेत. मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीतून सुद्धा पडद्या आडून काहीतरी लॉबिंग होऊ लागलं आहे की काय असे प्रश्नही आता विचारले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत की जाणार नाहीत तसं हे कोणालाही नक्की माहिती नाही. पण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर मात्र अनेकांचा डोळा आहे. त्यांचा 2.5 वर्षाचा काळ पूर्ण होत असल्याची आठवण सुद्धा करून दिली जाऊ लागलेली आहे. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून सतत प्रयत्न केले जात आहेत असं सांगितलं जातं आणि त्यासाठी ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा फोडण्याच्या मागे लागलेले कायम आहेत असंही म्हटलं जातं ना. आणि हे सगळं असताना भाजपच्या काही नेत्यांची नावं चर्चेत आली मुख्यमंत्री पदासाठी आणि आता त्यानंतर अचानक सुनेत्रा पवार यांचं नाव. राष्ट्रवादीनं दावा सांगितला आणि सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे केलं. काही असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला मात्र महायुतीतच सतत हादरे बसवू लागलेले आहेत हे मात्र नक्की. काय म्हणाल तुम्ही मित्रांनो? जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.